बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा माधव विठ्ठल बरवा रात्री दिवस आम्हा युद्धाचा रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग रात्री दिवस आम्हा युद्धाचा रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन अंतर्बाह्य जग आणि मन रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन अंतर्बाह्य जग आणि मन शिवाही अगोद पडती आघात अगोद पडती आघात अगोद पडती आघात जीवाई अगोद
आला येऊन या नित्य नित्यवारू येऊन या नित्य नित्यवारू येऊन या नित्य नित्यवारू तुका म्हणे तुझ्या नामाची नामाची बळे तुका म्हणे तुझ्या नामाची बळे अवघियांचे काळे अवघियांचे काळे तोंड केले अवघियांचे काळे तोंड केले तुका म्हणे तुझ्या नामाची बळे तुका म्हणे तुझ्या नामाची बळे अवघियांचे काळे केले तोंड अवघियांचे काळे केले तोंड आघात बाई आगोज देवाई आगोज पडती आघात येऊन या नित्य नित्यवारू येऊन या नित्य नित्यवारू संतोष महाराज दळवी, साथ करतील राजू महाराज जगताप. रात्रंदिवस आमा रात्रंदिवस युद्धाचा प्रताप रात्रंदिवस 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 युद्धाचा रात्रंदिवस आ
तुमच्या शाईचे आवाज कमी करा. याच विको बंद करा. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, जीवाही अगोज पडती आघात, येऊनिया नित्य नित्यवारू. तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे, अवघियांचे काळे केले तोंड, जीवाही अगोज पडती आघात, येऊनिया नित्य नित्यवारू. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा प्रथम पांडुरंगा करो दुसरे चरणात संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. कांदामुरादाने गले गाविला, दाने गले गाविला, कांदामुरादाने गले गाविला, दाने गले गाविला, बाबाजी सद्गुरु दादा तुका, बाबाजी सद्गुरु दादा तुका, बाबाजी सद्गुरु दादा तुका. दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, जीवाही अगोज पडती आघात, येऊनिया नित्य नित्यवारू. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगातील थोर संत जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा. आमच्या जीवनात अशा प्रकारचं युद्ध आहे असं तुकाराम महाराज या अभंगात सांगतात. अर्थात संतांच्या जीवनात युद्धजन्य परिस्थिती असते हे प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. आपल्या या दहिसर परिसरातील मुंबईतील सर्वात मोठा अनेक मंडळ मिळून एकत्रित चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्याचा आज 6वा दिवस आहे. आणि 6व्या दिवसाच्या सेवेसाठी आपण सर्वजण गायनाचार्य, मृदंगाचार्य, आपण सर्व श्रोते एकत्र येऊन एका चांगल्या जीवनाचा, साधू जीवनाचा, युद्धजन्य परिस्थितीचा विचार एवढ्यासाठी करणार आहोत की आपल्यामध्ये सुद्धा मुंबईमध्ये राहणारा साधक, मुमुक्षू, जिज्ञासू त्याची सुद्धा युद्धजन्य परिस्थिती असते. हा विचार करण्याकरता आज आपण हा अभंग निवडलेला आहे. सर्वांना विनंती करतोय आपण चारी मृदुंगाचार्य यांची थाप, तुमची टाळी बरोबर धिन धादा धिन ताता एकच बोल वाजला पाहिजे आणि तशीच तुमची टाळी वाजली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला वाजवा टाळी. तरी बोल एकच. काय दोन्ही टिपऱ्या एकची नाद. आणि यालाच म्हणतात वारकरी संप्रदाय. 10 लावणं ते 100 पखवाज लावा. आमचा ताल स्वर हा एकच असतो. आणि वारकरी संप्रदायाने जगामध्ये इतकी मोठी क्रांती केलेली आहे की हा एकच संप्रदाय असा आहे की जगामध्ये अनादी काळापासून चालत चालत आतापर्यंत त्याच्यात काही कधी कमी पडलेलं नाही. बाकी बरेच संप्रदाय याच्या बरोबर उदयाला आले, काही दिवस स्पर्धा केल्या, काही दिवस झुंज दिली,
त्यांना असं वाटत होतं की आमचा एकदा उदय झाला, भरभराटी झाली की हळूहळू हा वारकरी संप्रदाय बंद पडल. पण तसं काही झालं नाही. हो, उलट ते म्हणणारेच बंद पडले, कारण हे खांबी तंबू होते ते पडून गेले कधीच. वारकरी संप्रदाय हा कायम स्वरूपात चालत राहिलेला आहे. मी नेहमी सांगत असतो, संप्रदाय त्याला म्हणतात तो संप्रदाय म्हणण्याच्या योग्यतेचा असला पाहिजे, ज्याला 4 अवच्छेदक असले पाहिजे. संप्रदाय अनादी असावा, संप्रदाय वेद बोधित असावा, संप्रदाय श्रेष्ठांनी अंगीकार केलेला असावा आणि संप्रदाय फलद्रूप असावा. मला सांगा, जगातल्या कोणत्या संप्रदायाला हे 4 अवच्छेदक आहे? कोणता संप्रदाय अनादी, कोणता संप्रदाय वैदिक आहे? मुळीच नाही. आपला संप्रदाय अनादी आहे, आपला संप्रदाय वैदिक आहे, आपला संप्रदाय श्रेष्ठांनी अंगीकार केलेला आहे आणि आपला संप्रदाय फलद्रूप आहे. आणि म्हणून हा कायम स्वरूपामध्ये टिकून राहणार आहे. विठ्ठल संप्रदायाकरता लागणारं जे आवश्यक आहे, तीर्थ, क्षेत्र, संत, ग्रंथ सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे, विपुल आहे, प्रगल्भ आहे. हो, आपल्या संप्रदायासारखा श्रीमंत संप्रदाय जगात कुठेही नाही. आम्ही दारिद्र्य असू शकतो बरं का, या संप्रदायाचा उपभोग न घेणारे, पण संप्रदाय दारिद्र्य नाही, श्रीमंत आहे. प्रत्येक संतांचे गाथे आहे. तुकोबारायांचा गाथा, माऊलींचा गाथा, एकनाथ महाराजांचा गाथा, नामदारांचा गाथा, निळोबारायांचा गाथा, चोखवारायांचा गाथा, सगळ्यांचे गाथे. हो, मला वाटतं आपलं आयुष्य संपून जाईल, नुसतं गाथ्यांचं आपण पारायण सुद्धा करू शकणार नाही, इतका प्रगल्भ आहे. एवढे त्याच्यामध्ये ज्ञान, अभंग आणि अशा प्रकारचं भरलेला वारकरी संप्रदाय हा श्रीमंत संप्रदाय. आणि अशा श्रीमंत संप्रदायाचे आपण पायिक आहोत, अनुयायी आहोत, भोगते आहोत. अलग लक्षामध्ये आपण ज्ञानोबा तुकोबाराच्या नंतर जन्माला आलो, हे आपलं फार मोठं परमभाग्य आहे. कदाचित ज्ञानोबाराच्या आधी आपला जन्म होऊन गेला असता तर आपल्याला ज्ञानेश्वरी पाहायला मिळाली नसते, आपल्याला गाथा पाहायला मिळाला नसता. पण आपण नंतर जन्माला आलो, त्यामुळे गाथा ज्ञानेश्वरीचे भोगते आहोत आपण. तुमच्या सर्वांकडे ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हे ग्रंथ असतील असं मी गृहीत धरतो. असं मी गृहीत धरतो. आता तुमची परीक्षा पाहत नाही, पण असायला पाहिजे बरं का. तर अशा प्रकारे आज आपण तुकाराम महाराजांचा अभंग निवडलेला आहे. अभंग सांगत असताना ज्याप्रमाणे गावात जाताना आधी आपल्याला देश सांगावा लागतो, मग त्या देशाचं राज्य सांगावं लागतं, त्या राज्यातला जिल्हा सांगावा लागतो, त्या जिल्ह्यातला तालुका सांगावा लागतो, त्या तालुक्यातलं गाव सांगावं लागतं, बरोबर आहे. तसं आधी संतवाङ्मय सांगावं लागतं, त्या संतवाङ्मयपैकी मग कोणाचा गाथा हे सांगावं लागतं. मग गाथा सांगितल्यानंतर ते प्रकरणं सांगावं लागतात, नाम परका, अद्वैत परका, अशा प्रकारची प्रकरणं सांगावं लागतात. आणि ते प्रकरणं सांगितल्यानंतर मग तो अभंग सांगावा लागतो. अशा प्रकारे अभंग सांगितल्यानंतर मग त्या अभंगाचा आशय काय एवढं पाहावं लागतं, बरोबर आहे. जसं मोबाईल म्हटल्यानंतर पहिला मोबाईल खोलावा लागतो, त्यानंतर कोणत्या ॲपमध्ये आपल्याला शिरायचं ते पाहावं लागतं. त्या ॲपमध्ये गेल्यानंतर आपल्याला जर समजा व्हॉट्सअपमध्ये आपण शिरलो तर आपण कोणत्या अकाउंटमध्ये चाललो हे पाहावं लागतं, बरोबर आहे. हो, जसं मोबाईलमध्ये अनेक प्रकारचे ॲप असतात, बरोबर आहे, अनेक प्रकारचे अकाउंट असतात, त्याप्रमाणे तुकोबाराच्या गाथ्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारची प्रकरण आहे, अनेक प्रकारचे अभंग आहे. आणि एका एका प्रकरणामध्ये खूप खूप असे वेगळे वेगळे प्रकार आहे. हे मी तुम्हाला काय सांगतोय माहिती का, आज ना उद्या केव्हा तरी तुम्हाला मोबाईलचा कंटाळा येणार आहे आणि तुम्ही गाथ्याकडे वळणार आहे, असा माझा विश्वास आहे. हा माझा विश्वास आहे. म्हणून तुम्हाला मुद्दाम आगाऊ सांगून ठेवतोय की तयारीत राहा. गाथे, अभंग, ज्ञानेश्वरी हे सगळं आपल्याकडं असू द्या सगळं काही. कारण सर्व जग एवढा चंचल बनेल, उदास बनेल, बहिर्मुख बनेल, दुःखी बनेल, त्यावेळेला अंतर्मुखते करता, चित्ताच्या स्थिरते करता अध्यात्माशिवाय दुसरा काही पर्याय नाही. आणि अध्यात्मा करता तुकोबाराच्या गाथ्याशिवाय आणि ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीशिवाय दुसरा काही पर्याय नाही. अशा प्रकारचं गाथा ज्ञानेश्वरी आहे. आणि असा गाथ्यातील हा जो अभंग आहे हा तुकोबारायांचा एक प्रकार स्थिती प्रकारचा अभंग आहे. विठ्ठल तुकोबाराय म्हणतात, आमचं साधू जीवन असं आहे, आम्हाला रात्री युद्ध आहे, दिवसा युद्ध आहे, आत युद्ध आहे, बाहेर युद्ध आहे, मनाबरोबर युद्ध आहे आणि जनाबरोबर युद्ध आहे. किती झाले? म्हणजे आमच्या युद्धाला 6 प्रकार आहे. रात्री युद्ध, दिवसा युद्ध, आत युद्ध, बाहेर युद्ध, मनाबरोबर युद्ध आणि जनाबरोबर युद्ध, असं तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. रात्री दिवसा महायुद्धाचा रात्री दिवसा महायुद्धाचा
दिवस महायुद्धाचा प्रसंग रात्री दिवस महायुद्धाचा प्रसंग रात्री दिवस महायुद्धाचा अभंगाच्या पहिल्या चरणात आपण आलो. आता आपल्याला कोणतं युद्ध आणि ते तुकोबाराच्या जीवनात का हा विचार करायचा आहे. कारण तुकाराम महाराजांचं जीवन सर्वांपेक्षा वेगळं आहे. कदाचित हा अभंग तुकोबारायचा आहे म्हणून ठीक आहे, पण जर शोध घेतला तर सगळ्या गाथ्यांमध्ये सगळ्या संतांच्या जीवनामध्ये युद्ध आहे असा अभंग सापडायचा नाही. मी आधी सांगतो आपल्याला तुकोबाराचं जीवन सर्वांपेक्षा वेगळं आहे. जनसामान्यामधून प्रवास, सडेतोड बोलणं, परखड बोलणं, पोलखोल करणं, शास्त्र्यांबरोबर भांडण, मुद्द्यावर बोट ठेवणं, हे तुकोबाराचं जे बोलणं आहे बहुतेक हे बोलणं सगळ्याच लोकांना पटतं असं नाही. थोडक्यात सांगायचं तुकोबाराय म्हणजे वादग्रस्त आहे. कसे संत आहे? वादग्रस्त आहे. आता वादग्रस्त जीवन असावं का नसावं हा चिंतनाचा मुद्दा आहे आणि तो मी आपल्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय. वादग्रस्त जीवन असावं का नसावं मी आपल्याला काही आठवणी करून देईल. वैकुंठवासी परमपूज्य रामदास बाबा मनसुख बऱ्याच लोकांनी पाहिले असतील. मला सांगा, रामदास बाबा प्रेमळ होते का सडीतोड होते का वादग्रस्त होते? सडेतोड. सडेतोड होते आणि वादग्रस्त पण होते. वादग्रस्त होते म्हणजे सगळ्याच कीर्तनकाराला त्यांचं पटत नव्हतं. कारण का? अन्यायाविरुद्ध लढा, सडीतोड बोलणं, तोंडावर बोलणं आणि परखड बोलणारी माणसं सहसा लोकांना आवडत नाही. लोकांना माणसं कसे पाहिजे, वाह काय छान वाजवलं, वाह काय छान गायन केलं, वा छान, कारण परत बोलवलं पाहिजे ना. क्या बात आहे. वा वा. त्यामुळे परखड बोलणं नाही, तुमचं हे चुकलं बरं का. आणि चुकलं म्हटल्यानंतर त्या माणसाला ते आवडत, माझी चूक काढली, मला चुकीचं बोलले. थोडक्यात सांगायचं, चुका काढणारी माणसं लोकांना आवडत नाही, तोंडावर बोलणारी माणसं माणसांना आवडत नाही. आणि तुकाराम महाराज फटकळ होते. रामदास बाबा तोंडावरच बोलत होते काय ते, पण फटकळ होते, वादग्रस्त होते. हो, पण रामदास बाबा जर नसते तर आज आपल्याला पांडुरंगाचं जे दर्शन आहे ते मुक्त दर्शन झालं नसतं. त्यांनी क्रांती केली, रस्त्यांचं रुंदीकरण केलं पांडुरंगाच्या पंढरपुरामधील. हो, हा जो मोठा रस्ता आहे ना तो त्यांच्यामुळे झाला. आणि पांडुरंगाचं देवस्थान हे पब्लिक ट्रस्ट केलं, बडव्यांच्या ताब्यातून देव सोडवला, पब्लिक ट्रस्ट केलं. हो, आणि हे काम करून आम्हाला जो टॅक्स लागत होता
यात्रा कर प्रत्येक माणसाला त्यावेळेला 50, कदाचित आता तो 500 रुपये राहिला असता. हो, सरकार आपल्याकडून जनावरासारखे पैसे वसूल करत होतं आणि आपली जी ने आण करत होते ना, कुर्डवाडी ते पंढरपूर, जनावरांच्या डब्यामधून आपल्याला नेत होते. बरोबर आहे ना? हो, या सगळ्यांपासून मुक्त केलं हो ते रामदास बाबांनी केलं. पण समकाळात जरी रामदास बाबांचं वागणं, बोलणं, मोर्चा काढणं हो हे समाजाला आवडत नव्हतं, पण ते होते म्हणून हे कार्य झालं. म्हणजे परखड बोलणाऱ्या माणसाची जगामध्ये गरज आहे. आता बंडा तात्यांचं आजही बऱ्याच लोकांना पटत नाही. तुम्हाला काय करायचंय डाऊ कंपनी हो, सरकार ते बघून घेईल हो, पण डाऊ कंपनी जर भारताच्या बाहेर घालवली नसती तर डाऊ कंपनी देहूजवळ होती. त्या डाऊ कंपनीचं विषारी पाणी सुधा नदीमध्ये गेलं असतं. सुधा नदी इंद्रायणीला मिळते, ते पाणी इंद्रायणीत गेलं असतं. पुढे इंद्रायणी भीमेला मिळते हो, ते पाणी भीमेत गेलं असतं. ते नंतर मग हो तो भीमेचं जे सर्वात मोठं धरण आहे उजनी, त्यात उजनीत गेलं असतं आणि अख्खा महाराष्ट्र बर्बाद झाला असता. तो बर्बाद होण्यापासून वाचवला परमपूज्य बंडा तात्या कराडकर यांनी. आरंभाला लोकांना ती क्रांती आवडली नाही, पण क्रांती करणारे लोक, सडीतोड बोलणारे लोक, नाही बंड करणारे लोक ते जगात असायला पाहिजे हो. अर्थात संतांपैकी हो तुकाराम महाराज म्हणजे सुद्धा एक बंड आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून तुम्हाला मी 5 मुद्दे सांगतो बर का. चळवळकारांना लोकमान्य टिळक आवडले नाही, म्हणजे पचले नाही. सडीतोड बोलणं जे असतं ना ते लोकांना पचत नाही. आणि ज्यावेळेला कोणतंही अन्न पचत नाही त्यावेळेला वांत्या होतात, ते तो जुलाब होतात. बरोबर आहे ना? तुकोबाऱ्याचा गाथा अजून आपल्याला पचलेला नाही आणि बऱ्याच लोकांना तुकोबाऱ्याचा गाथा पचला नाही म्हणून त्यांना वांत्या होत आहेत, काहींना जुलाब होत आहेत. म्हणजे तुकाराम महाराजचा खून झाला. कोण म्हटलं असं? पुस्तक लिहिलं की नाही? कोणी लिहिलं? तुम्ही गेले विसरून. आणि तो श्याम मानव नाही का पुस्तक लिहिलं हो, म्हणजे खून के वैकुंठ गमन. आता त्या पुस्तकावर कोण जातं लघवी करायला सुद्धा म्हणा. लिहिलं असेल ते लिहिण्याला हक्क आहे, तो काय हरकत नाही, लिहिलं असेल ते हो. असे पुस्तक कोणी वाचतही नाही. कोण ते वाचायला त्याला हो? असे पुस्तक जाळायच्या कामी पडतात फक्त. आमच्या भागामध्ये एक महाराज होते मनमाडच्या परिसरात, ख्रिश्चन धर्म पादरी लोक प्रचार करण्याकरता आले. तेव्हा बाबाजी बोले आप कुछ प्रचार करेंगे हमारे धर्म का? बोले करेंगे, क्यों नहीं करेंगे हो. आपके पास किताब है? बोला है हो, दे दो. दिया. बाबाजी बोले इतना क्यों? बोले ज्यादा दो ना. 100 दिले, 2, अरे जो है उतना सब दे दो, हम प्रचार करेंगे. त्यांनी जेवढे टेम्पो भरून पुस्तकं आणले होते ना ते बाबाजीला देऊन टाकले. बरं झालं बाबाजी प्रचार करतील म्हणून. ते लोक निघून गेले. मी बाबाजी बाबाजी हा या धर्मात तुम्ही प्रचार करणार? अरे काय काय प्रचार बोले, मग पुस्तक एवढे कशाला घेतले? अरे अभि थंडी का सीजन आहे ना. कळलं ना तुम्हाला? असे पुस्तकं जाळायच्याच कामाचे असतात, यापेक्षा पलीकडे काय? बरोबर हो. लिहिणाऱ्यांना म्हणून. पण तुकाराम महाराज त्यांना पचले नाही. काय नाही? पचले नाही. म्हणून जसं चळवळकारांना लोकमान्य टिळक पचले नाही बरं का हो, किंवा साहित्यिकांना स्वातंत्र्यवीर सावरकर पचले नाही, क्रांतिकारांना नथुराम गोडसे पचले नाही, राजकारणी लोकांना नरेंद्र मोदी पचले नाही हो, आणि कीर्तनकारांना तुकाराम महाराज पचले नाही. आता या 5 मुद्द्यावर जर बोलायचं म्हटलं ना, चळवळकारांना लोकमान्य टिळक पचले नाही. त्यांच्या काळात अनेक चळवळ करणारे होते स्वातंत्र्याबद्दल, पण लोकमान्य टिळक म्हणजे काय? पुण्याला गणपती उत्सव चालू होते, लोक जमलेले होते, माईकवर भाषण चालू होतं. तितक्यात 2 युवक पुण्यातले, त्यांचं नाव चाफेकर बंधू, पुण्यातले चाफेकर बंधू, ज्यावेळेला स्टेजवर गेले आणि सांगितलं आम्हाला 2 शब्द बोलायला मिळतील का? हो म्हणे, का नाही, लोकांना बोलू द्या, तरुण मुले बोलतील, बोलू द्या. ते माईकवर गेले आणि काय म्हटले, कसले सण उत्सव करतायत, देश पारतंत्र्यामध्ये, लाज वाटली पाहिजे तुम्हाला हो भाषण करायला, सण उत्सव करायला, तुम्ही सगळे शंड आहे म्हणून. लोकांनी टाळ्या वाजवल्या. खरी गोष्ट आहे, पारतंत्र्यामध्ये असताना आणि आपण हे सण निर्लज्ज आहे. आपण पारतंत्र्यात पहिलं स्वातंत्र्य मिळवून मग सण उत्सव करा ना हो. तर त्या पोरांचं कौतुक झालं, कडक बोलले ते आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या. पण पोरांना वाटलं आपलं काही चुकलं की काय कोणास ठाऊक. तेवढ्यामध्ये गर्दीमध्ये शेवटी आणि लोकमान्य टिळक बसलेले होते, खुर्ची टाकून सुपारी कातरत होते हो. त्यावेळेचे लोकमान्य टिळक म्हणजे तारुण्यातले पत्रकार, हे मुलं तिथपर्यंत गेले, सांगितलं सर आमच्याकडून काही चुकलं तर नाही ना? लोकमान्य टिळक सुपारी कातरता कातरता म्हटले, लोकांना शंड म्हणताय, तुम्ही कुठं मरताय? लोकांना तुम्ही शंड म्हणताय, तुम्ही कुठं मरताय? अरे तुम्ही जर मर्द असते तर तो रँड कशाला जिवंत राहिला असता? कळलं का? पुण्याचा प्रशासक रँड म्हणजे टिळकांच्या मनात काय होतं की रँड
मारला पाहिजे. अहो 2 महिन्याच्या आतच पोरांनी रँड उडवला आणि त्यानंतर ते फासावर गेले. कोण? चाफेकर बंधू. ही खरी गोष्ट आहे. पण रँड मारावा हे मनात कोणाच्या होतं? पोरांनी सांगितलं नाही, पण सरकारला बरं का, ब्रिटिश सरकारला हे सांगितलं नाही त्यांनी की टिळकाच्या सांगण्यावरून मारलं म्हणून साठी. पण ते पण बिचारे इमानदार होते. मला काय म्हणायचं, टिळक म्हणजे आग. लोकमान्य टिळक म्हणजे काय होती? आग होती, आग. हो, पत्रकार होते म्हणून काय झालं? मग इतर चळवळकारांना लोकमान्य टिळक परवडले नाही, हे मला सांगायचं होतं. आणखी तुम्हाला सांगतो, साहित्यिकांना सावरकर परवडले नाही, पचले नाही. अहो सावरकरांचं साहित्य म्हणजे काय? हो, आता सावरकरांचं साहित्य जर कळलं तर गाथा कळेल. एवढ्या करत तुम्हाला विनंती करणार आहे. हो, सर्वांनी वर हात करून आणि पखवाजाच्या तालास्वरात टाळी वाजवायची. विठ्ठला विठ्ठला साहित्यिकांना स्वातंत्र्यवीर सावरकर पचले नाही असं म्हणायची वेळ काय येते? तर सावरकर सुद्धा जर वाङ्मय कळलं ना आपल्याला, एक बाजूला वेताचे फटके अंगावर बसतायत आणि दुसऱ्या बाजूला सागरा प्राण तळमळाला. अहो पोटात असलं तर ओठावत येत असतं म्हणतायत, पण काय पोटात काय होतं? ज्यावेळेला त्यांना लंडनला अटक झाली, मुंबईला आणलं, डोंगरीला ठेवलं 4-6 महिने, मग ठाण्याला आणलं, सेंट्रल जेलला. हो, आणि तिथून चालान आलं म्हणजे अंदमानचं. मग तिथून त्यांना इकडून सगळे ब्रिटिश अधिकारी बसून आणि मग ठाणा स्टेशन रोड अजून आहे बरं, आहे तसं जे, त्यांनी नेलं मद्रास एक्सप्रेस मध्ये बसवलं तुफान गर्दी पाहण्याकरता. आणि मद्रास एक्सप्रेसने शेवटच्या स्टेशनला नेऊन तिथून पुढे बोटीने प्रवास करून जेव्हा अंदमानला नेलं. आणि अंदमानला त्या बारीबाबाची गाठ झाली. बारीबाबा जो 7 समुद्राच्या पलीकडे कोण सावरकर आहे म्हणून वाट पाहत होता. लोक सांगायचे ना, अभि सावरकर इधर आने वाले बोले, बॅरिस्टर सावरकर. हो, आणि सावरकर पण म्हणायचे हा बारीबाबा कोण असेल बरं? हो, म्हणजे बारीबाबाची कीर्ती लंडन पर्यंत होती, अलग लक्ष मध्ये, आणि सावरकरांची कीर्ती अंदमान पर्यंत होती. जेव्हा समोरासमोर आले आणि मग बारीबाबाच्या म्हणजे कट्टर जेलर त्याच्या हाताखाली सावरकर गाणा लोटायचा. बारीबाबा म्हणणार, सावरकर जितना घाना चालेल, जितकं तेल पडेल, जितकं तेल पडेल तितका स्वयंपाक होईल आणि तेवढेच कैदी जेवतील. घाणा थांबला, तेल थांबलं तर कैदी उपाशी राहतील. आणि सावरकरांनी तो घाणा लोटायचा. तो घाणा लोटता 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 दिवसभर पोटात काही नाही, हो पाणी नाही, हो अंगातून घाम निघून गेलेला. तेवढा जर एखादा इंग्रज अधिकारी आला तर तो बारीबाबा फटके मारायचा, कारण इमानदारी म्हणूनसाठी. आणि तो इंग्रज निघून गेला का तो बारीबाबा, सावरकर माफ करा बरं का, कारण आम्हाला इमानदारीची पाणी यांच्या समोर असं करावं लागतं, नाही आमची नोकरी टिकण्याकरता म्हणून. आणि मग सावरकर कधी कधी वेताचे फटके बसले की ते ग्लानी होऊन पडायचे. तो इंग्रज म्हणायचा, उठाव इसको, काल कोठडी में डाल दो. हो, आणि मग काळ कोठडीमध्ये टाकून द्यायची. काळ कोठडीमध्ये 8च्या खोलीमध्ये टाकून दिल्यानंतर सावरकरांना त्या ठिकाणी शुद्धीवर यायची. शुद्धीवर आल्यानंतर मग म्हणायचे, आपण कुठे? हो हो, काळ कोठडीत अंदमानमध्ये. आता आपल्याला, आपण सागराला वचन दिलं होतं है ना, बोटीत बसलो त्यावेळेला, सागरा एक दिवस तरी मी तुरुंगातून सुटेल आणि नक्की हो तुझ्या मुक्ती करता आणि मी इथं आल्याशिवाय राहणार नाही. सागरा प्राण तळमळला. आणि मग त्या काळ कोठडीमध्ये सावरकरांनी उठावं, काहीतरी दगड घ्यावा, हो, आणि रेघा रेघा काढून एक ओळ लिहावी, पाठ करावी, पुसावी. दुसरी ओळ लिहायची, पाठ करायची, पुसायची. तिसरी ओळ लिहायची, पाठ करायची, पुसायची. अशा 15,000 ओळी लिहायच्या, पाठ करायच्या, पुसायच्या. आणि त्या सगळ्या ओळी हो तुरुंगातून सुटल्यानंतर 10 वर्षांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेमध्ये लिहून काढायच्या. त्याला म्हणतात माझी जन्मठेप. अर्थात ती तुम्ही अजून वाचलेली नाही. ज्यांनी वाचली त्याने वर बोट करा, नाही ना. म्हणून तुम्हाला जाता जाता शेवटी माझ्या लक्षात राहणार नाही. हो, मी तुम्हाला 3 ग्रंथांची नावं सांगतो, तेवढे वाचल्याशिवाय मरू नका बरं का. एक आहे माझी जन्मठेप, दुसरा आहे 1857चं स्वातंत्र्य समर, अलग लक्षामध्ये. हो, आणि तिसरा आहे इतिहासाची सोनेरी 6 पानं. हे वाचल्याशिवाय मरू नका.
विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला एक बाजूला अंगावर वेताचे फटके बसून लाणी पडलेले सावरकर, बेशुद्ध होऊन पडलेले सावरकर शुद्धीवर आल्याबरोबर लगेच ओळी लिहायला कशी काय सुरुवात करतात, असं वाङ्मय तयार होतं. तुम्हाला वाटतं वाङ्मय लिहायचं मग परिस्थिती चांगली नाही, गरिबी आहे, मग धक्काधक्की जेवण आहे, पोटात काय नाही तर ओठात काच काय. अरे असं काय नव्हतं. हो, ध्यानात ठेवा. हो, सिनेमावाले सुद्धा हो एक सिनेमाचं गाणं तयार करण्याकरता सिनेमा अर्धा तयार होतो, वळणावर येतो, तो दिग्दर्शक सांगतो याच्याकडे गाणं पाहिजे, 10 जणांची टीम तयार करतो, गाडी देतो, 10 लाख रुपये देतो, जा खंडाळ्यात जा, महाबळेश्वरला जा, हो एखादं गाणं चांगलं आठवा, तयार करा, सूर्यास्त पहा, सूर्योदय पहा, हो डोंगर पहा, नाले नद्या पहा, आणि मग एखादं चांगलं गाणं तयार करून आणा. ते 10 जण 10 लाख रुपये घेऊन जातात, परत येतात तर सांगतात काय आठवलं नाही म्हणून. अनुकूलतेमध्ये सगळं आठवतं असं काही नाही. हो, पण एक बाजूला मंबाजीबाचा मार अंगावर पडत होता तुकोबरायच्या, आणि असा असताना गोड तुझे रूप गोड तुझे नाम कसं काय आठवलं असेल, याला म्हणतात गाथा. आलं का लक्षामध्ये. आणि असा गाथा तयार झालेला असताना अंगावर मार खाऊन एक तर लोकांनी लिहू दिला नाही, लिहिल्यानंतर वाचू दिला नाही, छापू दिला नाही, हो, आणि नंतर तो पाण्यामध्ये बुडवायला लावला. हो, अशा प्रकारचा गाथा पाण्यातून कोरडा निघाला. आणि त्या गाथ्याला तुम्ही घ्यायला जर निघाले तर असं उचकून पाहता, मलपृष्ठ पाहता, आतलं पान पाहता, मुखपृष्ठ पाहता, केवढ्याला दिलं म्हणे 100 रुपयाला. हो, अर्धे कमी करा ना. काय लाज वाटते का हो लोकांना? गाथ्याची किंमत होते का? वाङ्मय म्हणजे काय? आणि अशा गाथ्यामध्ये जसं सावरकरांचं वाङ्मय तयार झालं अंगावर फटके खाऊन, तुकोबराचं वाङ्मय पण याच प्रकार तयार झालं. म्हणून आधी सांगितलं तुम्हाला, जसे सावरकर साहित्यिकांना पचत नाही, सावरकर साहित्यिकांना पचत नाही, हो, क्रांतिकारांना नथुराम पचत नाही, राजकारणी लोकांना नरेंद्र मोदी पचत नाही, सगळ्यांनाच नाही बरं का. हो, अहो आतल्या लोकांना पण पचत नाही, पण काय करता आता, लांबच्यांनाही पचत नाही आणि खातो नती और खावा देतो नती. आता पचतात कोण माणसं का? लोकांना काय वाटतं का, खालच्या लोकांना, अहो तुम्ही पण खा ना, आम्हाला पण खाऊ द्या. पण हे स्वतः खात नाही आणि दुसऱ्याला खाऊ देत नाही. म्हणून तर 70 में 7 आणि 7 में 70 माहिती तुम्हाला? नाही माहिती ना? हे सगळं मीच सांगायचं का तुम्हाला? आधी 70 में 7. हो, काँग्रेसच्या काळामध्ये 70 वर्षात 7 विमानतळ झाली. याला काय म्हणतात? 70 में 7. हो, कारण पैसाच नाही, गरिबी आहे. 70 वर्षात 7 विमानतळ. आणि नरेंद्र मोदी आल्यानंतर 7 वर्षात 70 विमानतळ झाले. कुठून आला पैसा? 70 में 7 में 70. 7च वर्षात 70 विमानतळ झाले. जाऊन पाहा आता मुंबईहून डायरेक्ट अयोध्या विमानतळ. कारण पैसा आला कुठून? भारत देश श्रीमंत आहे. आलं का लक्षामध्ये? फक्त पैशाचा विनियोग चांगला व्हायला. आणि विनियोग कधी होतो? जो नेता स्वच्छ आहे, जो नेता हो 30 वर्ष राजकारणात असून स्वतःचं घर नाही, असा नेता देशाचं कल्याण करू शकतो. म्हणून ते पोरांनी विनोद केला बघा, तो है ना, तो बिल नावाचा गेट नावाचा काय आहे ना, तो एक ज्यावेळेला तो राणामध्ये वाघाबरोबर सिंहाबरोबर लांबून दुरून शूटिंग करतो, झाडं जंगल पाहतो फिरतो, हो त्या माणसाबरोबर आणि अनेक देशातले राष्ट्रपती एक दिवस काढतात. तो पण चॅलेंज करतो, माझ्यावर एक दिवस या. नरेंद्र मोदीने त्याचं चॅलेंज स्वीकारलं आणि एक दिवस त्याच्याबरोबर नरेंद्र मोदी फिरले राणामध्ये. डिस्कवरी चॅनल बघा ते, है ना. तो कुठेही फिरतो, कुठे जातो, काही पण खातो. दुपार झाली आणि तो नरेंद्र मोदीला काय म्हणतो? अभी बहुत हो गया, अभी कुछ हम खाएंगे. बोले क्या खाएंगे? बोले चूहा खाएंगे. मत खाना, वो गणपति का वाहन है, वो चूहा मत खाना. बोले कोई बात नहीं, हम मोर खाएंगे. मोर मत खाना, वो कार्तिक स्वामी का वाहन है. बोले अच्छा कोई बात नहीं. बोले हम बैल खाएंगे. बैल खाएंगे, वो तो भगवान शंकर का वाहन है, वो मत खाना. बोले फिर क्या करे? फिर सांप खाएंगे. अरे वो नाग देवता है, भगवान शंकर गले की देवता है, वो मत खाना. कोई बात नहीं. फिर भैंसा खाएंगे. रेड़ा भैंसा खाएंगे. भैंसा खाएंगे. फिर बोला, फिर मत बोलना कि बोला नहीं, वो साक्षात यमराज का वाहन है. बोले बोले चूहा नहीं खाएंगे, सांप नहीं खाएंगे, मोर नहीं खाएंगे, बैल नहीं खाएंगे, भैंस तो खाएंगे क्या? मैं तुमको पहले ही बोला था, मैं खाता नहीं और खाने देता नहीं. एक विनोद झाला थोडक्यामध्ये. मला काय म्हणायचंय, हो नरेंद्र मोदी राजकारणी लोकांना पचत
नाही. हो. आणि कीर्तनकारांना तुकाराम महाराज पचत नाही. का पचत नाही? बरेचसे कीर्तनकार प्रामाणिकपणाने गाथ्याला वंदन करतात. हो. आणि सरळ गाथ्याच्या ऐवजी आईवर बोलतात, बापावर बोलतात, बाकीचं बोलतात, आई माझी वगैरे, पण गाथ्याच्या भानगडीत पडत नाही. विठ्ठल 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 जे आता सध्या जे कीर्तनकार फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धीला आलेले आहेत, प्रसिद्धीला म्हणजे 50-50 हजारावाले बरं का, हो, तर असे कीर्तनकार गात्याच्या भानगडीत पडतच नाही. ते म्हणतात आपल्याला परवडायचंच नाही गाता. काय परखड बोलले तुकोबार. आणि म्हणून हो, तुकाराम महाराज जे बोलले परखड भाषा बरं का, आणि ती बोलत असताना तुका म्हणे सत्य सांगे आणि येवो तर रागे येते त्या तीक्ष्ण उत्तरे हाती येऊनी बाण फेरे. अशा प्रकारे तुकोबार आहे. हो. आणि रात्रंदिवस युद्ध करणारे असल्यामुळे लोकांना ते पचलेले नाही. आणि असे तुकाराम महाराज आज आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय. कोणत्या प्रमाणानुसार तुकोबाराय जीवनामध्ये युद्ध आहे, हो, आणि कोणत्या प्रमाणानुसार तुकोबाराय जीवन झुंजार अशा प्रकारचे ते आपण पाहणार आहोत. विठ्ठल पहिली गोष्ट म्हणजे तुकाराम महाराज हे सगळ्या संतांपेक्षा निराळे आहे. एवढं पक्क ध्यानात ठेवा. सगळ्या संतांपेक्षा निराळे. निराळे म्हणजे सगळ्या संतांना ज्या गोष्टी अनुकूल होत्या त्या गोष्टी तुकाराम महाराजांना प्रतिकूल होत्या, है ना, होत्या की नाही. बाकीच्या संतांना गुरु कृपा लाभली. काही संतांना 12-12 वर्ष गुरुकडे राहता आलं. काही संतांना आयुष्यभर गुरु, आता ज्ञानोबा आयुष्यभर गुरुजवळ होते. आपल्या घरातच गुरु होते निवृत्तीनाथ महाराज, त्यामुळे आयुष्यभर गुरु होते. बरं, एकनाथ महाराज 12 वर्ष देवगिरीवर जनार्दनांच्या सानिध्यात होते, 12 वर्ष गुरु. मग तुकाराम महाराजाला किती वर्ष गुरुकृपा लाभली? एक दिवस तरी स्वप्नामध्ये विठ्ठल विठ्ठल पडीला विसर स्वप्नामध्ये गुरुकृपा ही एक प्रतिकूलता. खेड्यात जन्म, पण खेड्यात जन्म होता, दारिद्र्य होतं, 2 पत्न्या होत्या. ते काय ब्रह्मचारी राहून गाथाला येणं वेगळं आणि 2 पत्न्या असून गाथाला येणं वेगळं. खेड्यात जन्माला येऊन परमार्थ करणं वेगळं आणि शहरात येऊन परमार्थ करणं, ब्राह्मण कुळात येऊन परमार्थ करणं वेगळं आणि सामान्य माणसा जन्माला येऊन परमार्थ करणं आणखी वेगळं. काय कोणती प्रतिकूलता ती. हो, कोपला पाटील गावीचे हे लोक, गावाच्या बाहेर काढलं, मंबाजी भाऊनी मारलं, 2 पत्न्या, खेडेगावात जन्म, पण पुरुषार्थ किती मोठा जो कुणाला जमलं नाही तो तुकोबाराने केला. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, विमान पाठविले, कलिशा काळामध्ये अद्भुत वर्तविले, कलिशा काळामध्ये अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळामणे सकळ संता तोषविले, निळामणे सकळ संता तोषविले, निळामणे सकळ संता तोषविले, निळामणे सकळ संता तोषविले. काळी देवे विमान पाठविले, काळी देवे विमान पाठविले, कलिशा काळामध्ये अद्भुत वर्तविले, सगळ्या प्रतिकूलतेवर मात केली तुकोबारायने, बरोबर. म्हणून पुण्याचे शिवाजीराव भोसले है ना, ते असं म्हणायचे तुकाराम महाराज म्हणजे कोण. गावाच्या बाहेर तर गेले नाही, पण जाताना थेट वैकुंठाला गेले, बरोबर ना. कधी गावाच्या बाहेर गेले नाही, पण शेवटी थेट वैकुंठाला.
तुम्ही आपण जगभर फिरतो, काशी, गया, मथुरा, प्रयाग, हरिद्वार, हिमालय सगळं फिरतो हो, आणि शेवटी मारायट आम्हाला थेट हॉस्पिटलमध्ये. नाकात नळी, तोंडात नळी, सलाईन, गोळ्या, एवढं फिरून तुकोबरा कुठंच गेले नाही. तुकोबरा परिणय तुका पंढरीचा, वाराणसी गया पाहिले द्वारका, वाराणसी गया पाहिले द्वारका, वाराणसी गया पाहिले द्वारका, वाराणसी गया पाहिले द्वारका, परिणय तुका पंढरीचा, परिणय तुका पंढरीचा, परिणय तुका पंढरीचा. गावाच्या बाहेर गेले नाही, जाताना थेट वैकुंठ. शाळेत गेले नाही, पण क्षराक्षरा वेगळा. भाषा शुद्ध लेखन पाहणं कसं येते. क्षराक्षरा वेगळा, तुका होणी निराळा. हे शिकल्याशिवाय जमतं का? गुरुकुळात तर गेले नाही हो, पण तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, आणि त्याची झाला अंग तुका आता. योगासना तर केली नाही, पण काय म्हणताय तुका बरं आहे. रक्त, श्वेत, कृष्ण, पीत, प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा. हे आलं कुठून? तुकोबराच्या नादी कोणी लागायचं नाही. अलग लक्षामध्ये हो. त्यांना काही योगाभ्यास केलाच पाहिजे असं काही नाही, सगळं तयार होतं आतून. बरोबर होतं ना तयार. अशा प्रकारचे तुकोबर आहे. आणि म्हणून तेच फक्त म्हणू शकतात की आमच्या जीवनामध्ये रात्री युद्ध आहे, दिवसा युद्ध आहे, आत युद्ध आहे, बाहेर युद्ध आहे, मनाबरोबर युद्ध आहे हो, आणि जनाबरोबर युद्ध आहे. रात्रंदिवस जागर गेले, पाठांतर गेले, नाचायची सवय सुद्धा गेली. आणि टाळकं उभे राहतील अजिबात नाही. मी रौंदळवाडी, कडूस, कोहिंड, वाशर त्या भागात जायचो ना, खाली खड्डे पडायचे. कसले हो, रात्री जागर झाला म्हणे इथं. असे नाचणारे पठ्ठे होते. गाये नाचे एवढे आपुलिया गेला. आता हळूहळू पाठांतर गेलं, नाचणं गेलं बरं का हो. मंडळी, हा सप्ताह संपला की ठाण्याला या बरं का. आपलं अजून राखून ठेवलंय जरा थोडस नाचणारे, पाहायला या. विठ्ठल कीर्तन म्हणजे विनोद नाही महाराज, कीर्तन म्हणजे भजन आहे ना.
तुकाराम महाराज म्हणतात गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. तुकाराम महाराज जीवन वादग्रस्त हे मला सांगायचं होतं, इतर संतांसारखं नाही. कारण तुकाराम महाराजांनी या जगामध्ये जेवढे घटक आहे, जेवढे वर्ग आहे, कुणालाही बोलायचं सोडलेलं देवाला सुद्धा नाही सोडलं. थेट पामरापासून तर देवापर्यंत. हो, नैयायिकाला बोलले, वैयाकरण्याला बोलले, शास्त्र्याला बोलले, पंडितांना बोलले, वेदांत्यांना बोलले, बद्धाला बोलले, पामराला बोलले, मुमुक्षुला बोलले, योग्याला बोलले, याज्ञिकाला बोलले, कापडियाला बोलले. जगातला कोणताही घटक बोलायचा सोडलेला नाही. लोकांनी महाराज तुम्ही आहे तरी कोण, कोणाला सोडत नाही. तुकाराम महाराजचं म्हणणं काय, शाक्ताला देवी कळाली पाहिजे, फुकटचा परमार्थ नको. वाघ्याला खंडोबा कळाला पाहिजे, फुकट मिरवा मिरव नको. सोंगे छंदे काही आणि देव जोडे आयशे, गबाळ नको, गबाळ. हो, करायचं तर बरोबर करा, त्यापेक्षा नाही केलेलं बरोबर आहे. तुकाराम महाराजाला चूक खपतच नाहीये. हो, चूक खपत नाही तुकोबारायना. त्यामुळे आता कुणाला सोडलं नाही सांगा. भोग्यांना म्हणतात विषय ओढी भोलले आता यांची कोण करेल की भोग्यान करतात. बर, कापडियांना म्हटले, कापडिया म्हणजे कोण, भ्रमण करतो तो, गया मथुरा प्रयाग सारखे भ्रमण करतो, त्याला काय म्हणतात, वर्ग ध्यानात राहू, कापडी. हो, हे कापडी म्हणजे काय माहिती का, हो, सारखे भ्रमण करतात. एक तीर्थयात्रा झाली, दुसरी, दुसरी झाली का तिसरी, तिसरी झाली का चौथी, सारखे भटकतच फिरतात. अशा भटकणाऱ्या कापडियाला तुकाराम महाराज काय रे तीर्थामध्ये, तीर्थी धोंडा पाणी देव लोक जास्त का नाचत होते माहितीये का, माईक कमी होते म्हणून. आता माईक मुळे नाचलो तर माईक बाजूला जातो ना, ही अडचण निर्माण झाली बुवा. अरे देवाला नाही लागत माईक, तेवढा कीर्तनकाराला बोलावं लागतं म्हणून ठीक आहे. काही माईकची फिकर करू नका. तीर्थी धोंडा पाणी कापडियाला म्हणतात. म्हणजे खरं म्हणजे फिरणं भटकणं हे नाद आहे. माऊलींनी 5 नाद सांगितलेले, चटपट चटपट, खटपट खटपट, फटपट फटपट, तळमळ तळमळ. आणखी एक राहिला ना, चटपट चटपट, खटपट खटपट, फटपट फटपट, तळमळ तळमळ, लटपट लटपट. किती नाद आहे, प्रमाणाशिवाय बोलत नाही आपण बरं का. आता चटपट चटपट, चटपट म्हणजे तळलेलं खाऊ का, तिखट खाऊ का, फोडणीचं खाऊ. आता आईने आम्हाला काय काय चटण्या, 2 चटण्या खाऊ घातल्या आता. श्रीहरी, तळलेलं खाऊ का, तिखट खाऊ का, फोडणीचं खाऊ. बरं, हा नाद कोणाला, संन्याशाला. नाद कोणाला, हा संन्याशाला. माऊली म्हणतात संन्याशी जिभेत गेला. कशात गेला, जिभेतून गेला. आता हे 5 नाद आहे ना, संन्याशी जिभेतून गेला. हो, बरं, आता खटपट. खटपट म्हणजे काय माहिती का, खटपट म्हणजे एक ग्रंथ संपला की दुसरा, दुसरा झाला की विचारसागर, अमृतानुभव, चांगदेव 65 सारखे ग्रंथच वाचतो, सोडवतो, परीक्षा देतो. हो, आणि लांब लचक डिग्र्या कमवतो. ह भ प प पू गुरुवर्य रामकृष्ण, वा वा, डिग्र्यात कमवतो. ही डिग्री ती, त्याच्या नावापुढे डिग्र्या छापण्याकरता कागद कमी पडतो. वा वा, पत्रिकेत बसत नाही. एका महाराज माझं नाव छापलं, माझ्या डिग्र्या कुठे छापल्या. म्हणजे काही माणसांना बरं का, गु करून 0 नाही लिहिलं तरी राग येतो. आमचे रामदास महाराज, आपलं रामचंद्र महाराज नागपूरकर म्हणायचे, काही महाराजांना गु नाही लावला तरी राग येतो. लावत जा बर का. म्हणजे गु करून 0 म्हणजे गुरुवर्य, आलं का लक्षामध्ये, लिहित जा. तेव्हा ह भ प प पू कशा करता, डिग्र्या लांब 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 डिग्र्या लावलेल्या आहेत. तेव्हा याला काय म्हणायचं, खटपट. ग्रंथ सोडवण्याची खटपट. 2 नाद झाले. चटपट म्हणजे संन्याशी जिभेत गेला, खटपट म्हणजे शास्त्रात गेला, बरोबर आहे. आता फटफट. फटफट म्हणजे काय माहिती का, योग, आसन, ध्यान, मुद्रा. आसन लावायचं, हो,
मनाला एकाग्र करायचं. 6वा देवाचा आपण सगळं लिहिलं ना. शरीर शोषण, एकनाथ महाराज म्हणतात, शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग गूद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडूनी करिवो वनभंग आणि ब्रह्मारंद्री मिसळले परी मुमुक्षुदंग. याला कोणतं नाद म्हणायचं? फटफट. हो, थोडासा नाद बिघडला, हो आसन बिघडलं की डोक्यात फटफट सुरू होते. म्हणून योगी बिघडला की रोगी होतो, योगी बिघडला की रोगी होतो, ज्ञानी बिघडला की नास्तिक होतो. आलं का लक्षात? ज्ञानी बिघडला की नास्तिक होतो आणि भक्त बिघडला की आसक्त होतो. म्हणून बिघडू नये. हो, 3 नाद झाले. चटपट झाला, खटपट झाला, फटपट झाला. हो, आता तळमळ. तळमळ तळमळ म्हणजे काय माहितीये का? काशीला गेलो, गया राहून गेली है ना, काशीला गेलो, अयोध्या राहून गेली. हे जे तळमळ तळमळ करतात. हो, आणि लटपट म्हणजे गुरु शिष्य. 5वा नाद कोणता? लटपट. लटपट लटपट म्हणजे गुरु शिष्य. गुरु शिष्य दोघांची लटपट लागली पूर्ण. कोंडाजी बाबा सांगत नव्हते का? दोघांची काय लागली? लटपट. हो, काही माणसाचं गुरु शिष्याच्या बाबतीमध्ये या गावात 50 शिष्य, त्या गावात 100 शिष्य, या गावामध्ये 10 शिष्य, त्या गावात. आणि वर्ष आलं की वर्षा सणाला तो शिष्याच्या घरी गेला म्हणजे गेला. हो, आणि हा गावामध्ये शिरला का शिष्य राणामध्ये. गुरु आला वेशीद्वारी, शिष्य पळतो खांडोरी. म्हणे कशासाठी केले याने? त्याचे आले वर्षासन, रांडा पोरा ते गोविती आणि वर्षाशने ते लाविती. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण आणि विठोबाची आण नरका जाती. आलं का लक्षामध्ये? म्हणून अशा प्रकारचं गुरु शिष्य पण नाही पाहिजे. गुरु शिष्य पण कसं पाहिजे? शिष्याची जो नेघे सेवा आणि माणी देवा समान. म्हणून हे चाळे आणि हे नाद. आता चाळे सांगितले, तुम्हाला नाद सांगतो. नाद किती माहिती का? चाळे किती झाले? 5. नाही, नाद 5 झाले. आता चाळे आहे का? चाळे बर का, एका दमा सांगतो पाहिजे तर, पण मोजा. हो, चाळे. नाद. नाद हटकर कुणबी वाट मोडी, रिकामा ब्राह्मण करीतो चाडी, गोळीविनी शिंपी बोटे चाटी, प्रेमीविने तिली क्षेम दे लाटी, जिताची कोष्टी घातला खाचे, प्रेमीविने कुंभार नाचे, लोहार हिवे विन तापे, सोनारा लागले धापे, नामा म्हणे या तिचे चाळे आणि दुखणे विन परिटकिळे. याला काय म्हणायचे? मोजले का पण किती झाले? 9 चाळे. हो, आणि नाद किती? 5 नाद 9 चाळे बर का. असे माणसांना चाळे लागले, परमार्थ राहायला बाजूला. विठ्ठला 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 विठ्ठला. तुकाराम महाराज का बोलणार नाही? तुकोबर आहे याज्ञिकाला बोलले, तुकोबर आहे कापडियाला बोलले. याज्ञिकाला काय बोलले? याज्ञिकाला म्हणतात तो तीळ जाळतो, तांदूळ जाळतो. हो, पण जे जाळायला पाहिजे ते जाळतो का? जे जाळायला पाहिजे ते. तीर्थी धोंडा पाणी देव रोपणा, तिळ जाळीले तांदूळ, काम क्रोध तैसे गळ, काम क्रोध तैसे गळ, काम क्रोध. शाईचा आवाज कमी करा. तिळ जाळीले तांदूळ, काम क्रोध तैसे गळ, काम क्रोध तैसे गळ, काम क्रोध तैसे गळ. इतकं चांगलं ऐकायला येते शांतपैकी. लोकांना पण त्रास आहे, हा माईकचा त्रास आहे लोकांना. याच्यामुळे काही फार आपला माईक मोठा होतो का कीर्तनकार मोठा असं अजिबात नाही. कानठाळ्या बसतात. विज्ञान आहे महाराज. हो, ते प्रमाणातच असलं पाहिजे. आपण स्टुडिओ मध्ये ज्यावेळेला कीर्तन करतो ना, त्यावेळेला बॅलन्स असतं बरोबर. शाहीचा आवाज किती, पकवाजाचा किती. लोकांना कंटाळा येतो या सगळ्या आवाजाचा. बरं, आता पुन्हा एकदा वर हात वर करा जरा सर्वजण, आणि एकच बोल बर का. दिन दादा दिन दादा विठ्ठला विठ्ठला. असंच असतंय मला एकदम शांततेमध्ये. काय काय झालं आपलं?
कापडियाला बोलले, याज्ञिकाला बोलले, योग्याला बोलले, योग्याला ध्यान काय करतो, राणात जातो, ध्यान करतो, आसन लावतो, अंतर्मुख होतो, समाधीपासून दूर कशा करता करतो. आप तरी त्या की कोण बडाई, औरण को भलो नाम धराई, काहे भूमी इतना भार राखे. काय बोलले तुकोबराय, कुणाला सोडलं नाही, याज्ञिकाला सोडलं नाही, कापडियाला सोडलं नाही, योग्याला सोडलं नाही, नैयायिकाला सोडलं नाही. काय न्याय नाही काय सांगतो, न्याय करतो म्हणजे आमगो घटतंतू. अरे कशाला घटतंतू पटतंतू पाहिजे. तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, तुका म्हणे तुम्ही करा घटापटा. नका जाऊ वाटा मोठिया, नका जाऊ वाटा मोठिया, नका जाऊ वाटा मोठिया. सोंग छंद करणाऱ्या सर्वांना बोलले तुकोबराय. वाईट का झाले माहिती का, युद्ध म्हणजे काय, सर्वांवर वैर काढलं ना. हो, तुकोबरायला याज्ञिक चांगला म्हणत नाही, कापडी चांगला म्हणत नाही, योगी चांगलं म्हणत नाही. हो, आता व्रत वैकल्य करणारे सुद्धा काही माणसं मौन धरतात, बोलतच नाही. तुकोबराय कशा करता म्हणतो, नुसतं मौन धरलं. अरे मौन धरलंय, पण त्या मौनाशिवाय तू बाकीचं किती बरळतो. एखाद्या बाईने जर दुधात साखर टाकली नाही ना, बरं का, याचं मौन राहतं. ती बाई दूध आणते, हा म्हणतो आता एवढं हू केल्यापेक्षा बोललेलं काय वाईट हो. याला म्हणायचं मौन. याला काय म्हणायचं, काय करावे ते मौन, दाही दिशा हिंडे मन, दाही दिशा हिंडे मन, दाही दिशा हिंडे मन. काय करावे ते मौन, दाही दिशा हिंडे मन, दाही दिशा हिंडे मन, दाही दिशा हिंडे मन. काय करावे ते मन, दाही दिशा हिंडे मन, दाही दिशा हिंडे मन, दाही दिशा हिंडे. काय करावे ते मौन, दाही दिशा हिंडे मन, दाही दिशा हिंडे मन, दाही दिशा हिंडे मन. म्हणजे मौन धरणाऱ्याला बोलले. परत काय म्हणजे कर्मठ, कर्मठ फार हातपाय धुतलेच पाहिजे, आज जायचंय तर मग सगळ्या प्रकारचे कडक नेम. हो, तुकोबराय म्हणतात काय वळचणीचे द्वार, बाहेर माझी पैस फार. एखाद्या घरात जायला फक्त लवून जावं लागतं, दरवाजा बारीक राहतो. हो, शिस्त बाहेर सगळी, चपला इकडे ठेवायच्या, हातपाय धुतले पाहिजे, शिस्तीत लावल्या पाहिजे, लवून गेलं पाहिजे. फक्त दरवाजा बारीक आहे, हा सगळा भोंगळा कारभार. वळचणीचे द्वार आणि बाहेर माझी पैस फार. काय कामाचं ते, काय करावे ते मौन. काही माणसं उपवासच करतात, जेवतच नाही अजिबात, एक भुक्त पाणी पण पित नाही. तुकोबराय म्हणतात नुसतं उपवाशी राहून जर देव भेटला असता तर पहिला सर्पाला भेटला असता. काय सर्प खातो अन्न, काय सर्प खातो अन्न, काय सर्प खातो अन्न, काय सर्प खातो अन्न, काय ध्यान बकाचे, काय ध्यान बकाचे. काय ध्यान बकाचे, काय ध्यान बकाचे, काय ध्यान बकाचे, काय ध्यान बकाचे. काय सर्प खातो अन्न, काय सर्प खातो अन्न, काय बकाचे काय बकाचे ध्यान. काय सर्प खातो अन्न, काय सर्प खातो अन्न, काय ध्यान बकाचे, काय ध्यान बकाचे. कशाला उपवास करता, का भगवत धारण करतात, का राख लावतात. तुकडोजी महाराज म्हणतात ना, लंगोटीने त्यागी, लंगोटीने पारधी, दिशे त्यागी मोठा. कुत्र्याच्या अंगावर भगवा पट्टा, अस्वलाच्या अंगावर लांब लांब जट्टा, आणि गाढवाला उकिरड्यावर भस्माचा काय तोटा. नुसतं उघडं राहून देव भेटत नाही, नुसत्या जटा वाढून देव भेटत नाही. हो, तुकोबराय म्हणतात अरे खरी आतमध्ये जर भक्ती असेल तर त्याच्या माथा जटा असो नसो, त्याच्या माथा जटा असो नसो, त्याच्या माथा जटा असो नसो. आत्मानुभवे चोखाळल्या वाटा, आत्मानुभवे चोखाळल्या वाटा, आत्मानुभवे चोखाळल्या वाटा, आत्मानुभवे चोखाळल्या वाटा. त्याच्या माथा जटा असो नसो, त्याच्या माथा जटा असो नसो, त्याच्या माथा जटा असो नसो. असे तुकोबराय परखड आहे म्हणून कुणाला आवडले नाही म्हणून लोकांनी त्रास दिला. हो, आणि हे तुकोबरायचं जे युद्ध आहे हे बाहेर आहे, पण आत मनाबरोबर ना, आत मन पण आहे. आणि जनाला समजवणं सोपं आहे, पण मनाला समजवणं फार अवघड आहे.
मनाबरोबर लढायचंय, जनाबरोबर लढायचंय, आत बाहेर, रात्री आणि दिवसा. आता रात्रीचं युद्ध म्हणजे रात्रीच्या वेळेला जसं बाहेरचे जे चोर असताना ते रात्रीच्या वेळेला सुसाट असतात, मोकळे असतात. चोऱ्या कधी होतात जास्त? जसं रात्रीच्या वेळेला चोरांना जास्त फावतं तसं रात्रीच्या वेळेला विकारांना जास्त फावतं. कामाला बळ रात्रीच असतं, लोभाला बळ रात्रीच असतं, वासनेला बळ. डोंगरे महाराज म्हणायचे, आता कोणी पाहिलं सुद्धा आनंद आहे, तुम्हीच पाहिलं. ज्यांनी ज्यांनी परमपूज्य डोंगरे महाराज पाहिले बरं का, त्यांनी वरबोट करा बरं. हा इथं बबन महाराज बच्चे आहे बुवा, इकडे आहेत. काय शुकदेव महाराज. डोंगरे महाराज म्हणजे कोण? प्रत्यक्ष शुकाचा अवतार होता. ते म्हणायचे दोन रात्रीचे 12 आणि दिवसाचे 12 सांभाळा. दिवसाचे 12 भूक त्रास देते, दिवसाचे 12 वाजता भूक माणसाला त्रास देते, रात्रीच्या 12 वाजता काम त्रास देतो, काम वासना. बरोबर आहे. दोन्ही प्रहर ज्यांनी सांभाळले हो तो विजयी झाल्याशिवाय रात्री विकारांना जास्त बळ असतं हो. आणि म्हणून रात्री युद्ध आहे, दिवसा युद्ध आहे, आत युद्ध आहे. बरं, या सगळ्या युद्धाचा परिणाम काय होतो? याचा परिणाम हे जे घाव आहे, घाव बरं का, हे अंतकरणावर घाव होतात हो, जीवावर घाव होतात. आणि आशय जीवावर झालेले घाव रात्रंदिवस सोसावे लागतात, पण आम्ही ते वारतो हो. म्हणून या युद्धामध्ये आम्ही विजयी झालो. हे अभंगाच्या दुसऱ्या जीवाही आगोज पडले आघात, जेवाही आघात पडते आघात, जीवाही आगोज पडते आघात, जीवाही आगोज करते आघात, जीवाही आगोज पडते आघात, जीवाही आगोज पडते आघात, जीवाही आगोज पडते आघात, जीवाही आगोज करते आघात. येवोनी आली ते, येवोनी आली ते, नीते तरी जीवाही आगोज पडते आघात, जीवाही आगोज पडते आगोज. येवोनिया नित, येवोनिया नित, नित्य वारू जीवाही आगोज करते आघात, जीवाही आगोज करते आघात. जीवाही आगोज पडती आघात, जीवाही आगोज करते आघात, जीवाही आगोज पडती आघात, जीवाही आगोज करते आघात. नीत वारो,
येऊनिया नित्य नित्यवारू. मग तुकोबाराय या युद्धामध्ये हारले का? अवजड आहे, पण भगवंताचं नाम हे शस्त्र आहे. त्याच्यामुळे तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे आणि अवघी यांचे काळे तोंड केले. शेवटचं चरण आपण काही म्हटलो नाही, आपण शेवटी म्हणणार आहोत. अजून अर्धा तास आपला हक्काचा आहे. तेवढ्या वेळात आपल्याला बोलायचं असल्यामुळे एकदा सर्वांनी मोठ्या प्रमाणे मुखाने नामस्मरण, हाताने टाळी वाजून भगवंताचं भजन करा. खूप चांगल्या एका मोठ्या पर्व काळावर आयोजित केलेला आहे. एक म्हणजे संत सोपान काका समाधी सोहळा यामध्ये येतो. त्यातल्या त्यात काल गुरु गोविंद सिंग यांची 2 मुलं ज्यांनी धर्मासाठी प्राण समर्पण केलं. बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीत नाही. राम मंदिरासाठी जे 76 लढे झाले, 76 आणि 76 लढ्यांमध्ये 4.25 लाख हिंदू मरण पावले. त्यापैकी 76 लढ्यातला सर्वात मोठा लढा औरंगजेब बरोबर दिला तो गुरु गोविंद सिंग यांनी दिलेला आहे. आणि हा लढा देताना गुरु गोविंद सिंग त्यांचे 2 मुलं आणि जमिनीमध्ये आपल्या भिंतीमध्ये गाडले आणि भिंतीमध्ये गाडून मारले क्रूर औरंगजेब याने. अलग लक्षामध्ये. आणि तो दिवस कालचा होता. खरं म्हणजे आपण आतापर्यंत या गोष्टी समाजासमोर आणल्या नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे खरे इतिहासकारांनी आपल्या समोर आणलेच नाही. बहुतेक इतिहासकारांनी
आपल्या समाजाला फार मोठी फसवलेलं आहे, मोठी फसवणूक केलेली आहे. ज्यांचे इतिहास आणले ते सगळे क्रूर होते, अशा लोकांचे इतिहास आणले, खऱ्या लोकांचे इतिहास आणले नाही. म्हणून काल आम्ही ठाण्यामध्ये आणि पंजाबवरून काही शीख मंडळी, शीख म्हणजे काय त्याने सांगितलं, शीख म्हणजे ज्यांच्याकडून शिकायला मिळतं ते शीख, हो शिकायला मिळतं. आणि त्यांच्या ठिकाणी 5 ककार ते जवळ बाळगतात. कंगवा, आणखीन काहीतरी कंगव्याला धरून 5 कवरून नाव आहे बरं का तिकडे. अशा 5 गोष्टी त्या जवळ बाळगतात. तुम्ही आपण कसे आहे माहिती का, आपण धडे काहीच घेत नाही. आपल्या सगळ्या देवांचे अवतार जर पाहिले, एखाद्या देवाच्या हातात गदा असेल, नाही तर चक्र असेल, तलवार असेल, धनुष्यबाण असेल, हत्याराशिवाय एकही देवाचा अवतार झालेला नाही. देवांनी आपल्याला हे शिकवलं की तुम्ही स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतःजवळ काहीतरी बाळगा. प्रतिकार करण्याकरता तुमच्याकडे शस्त्र असायला, शास्त्र आणि शस्त्र या दोन्ही गोष्टी ज्याच्याजवळ असतात तोच जगामध्ये विजयी होतो. अन्यथा मार खाण्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. आणि आपल्या भारतातल्या हिंदूंनी आतापर्यंत मारच खालाय, भरपूर मार खाला. गजनीकडून, अल्लाउद्दीनकडून, मोहम्मद घौरीकडून, हो गजनी पासून तर इंग्रजांपर्यंत आपल्या देशावर जी आक्रमण झाली ना, हो एवढी आक्रमणं जगात कुठल्याही देशावर झालेली नाही. मला संतांची भूमी सांगायची मुद्दाम. हो पहिले हे ऐकून घ्या. 1001 साली गजनी आला, 1192 मोहम्मद घौरी आला, 1296 अल्लाउद्दीन खिलजी आला, 1528 बाबर आला, मग अकबर, मग औरंगजेब, मग अब्दाली, मग इंग्रज. गजनी पासून तर इंग्रजांपर्यंत. पण एवढे सगळे आक्रमक आपल्यावर आले, कोणीतरी प्रतिकार केला म्हणून तर परत गेले असतील ना. बरं आले म्हणजे का आले? भारत हा लुटण्यासारखा होता म्हणून आले, बरोबर आहे की नाही? ज्या अर्थी इतक्या लोकांनी भारत लुटला तरी आज आम्ही श्रीमंत आहोत आणि खाऊन पिऊन सुखी आहे, म्हणजे भारतात होतं तरी काय कमीत कमी, खरं आहे की नाही? गजनीने काय कमी लुटला का? बरं लुटणारे लुटतात म्हणजे बरोबर लुटायची वेळ असते तेव्हाच लुटतात. ते लुटायची पण एक वेळ असते, आणि ती वेळ लुटायची वेळ आली की इथले त्यांना कळवतात. जे बाहेरून येतात ना ते काय तसे येत नाही. इथले पत्रकार, इथले त्यांना पत्र पाठवतात. हो पानिपतचं युद्ध म्हणजे इथल्या मुसलमानांनी, हो सुजाउद्दौलने बादशाला सांगून पत्र पाठवलं अब्दालीला की आता तू ये. मग तो आला. आणि जोपर्यंत येतात कधी ते, जेव्हा आपले मंदिर बांधले जातात, मडवले जातात सोन्याने चांदीने. फार श्रीमंत भारत पहिल्यापासून. सोन्याची द्वारका, सोन्याची लंका, सगळे मंदिर. पद्मनाभ मंदिराचे 6 दरवाजे, 2 दरवाजे उघडले, अजून बाकी बंद आहे. इतकं आतमध्ये धन गाडलेलं आहे, ते काढू शकत नाही आपण. त्याच्यावर नागाचे चित्र आहे, त्याच्यावर भयंकर भयानक आहे. अशा पद्मनाभासारखे शेकडो मंदिर आहेत. पूर्वीचे राजे मंदिरामध्ये खजाना लपून ठेवत होते. भारत म्हणजे श्रीमंतांचा भारत आहे. परंतु भारतातले मंदिरं तयार होतात, मढवले जातात, तोपर्यंत हे बाहेरचे लोक वाट पाहतात आणि बरोबर वेळेवर आक्रमण करतात. हो जोपर्यंत हरण चरत असताना सिंह झोपलेला असतो, हो तो फक्त पडल्या पडल्या पाहतो, चरू द्या, त्याला माहिती आपला स्वयंपाक चालू आहे. कळलं की नाही? स्वयंपाक चालू आहे. तुमच्या आमचे मंदिर दानपेट्या भरत राहतात, तोपर्यंत ते वाट पाहतात, टायमावर बरोबर आक्रमण करतात. गजनी टाइम 17 वेळेला सोरटी सोमनाथ लुटलेले, लुटलं की नाही, स्वारी केले. अशा प्रकारची आक्रमण करत 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 भारत जितका पाहिजे तितका. आमचे गुरुवारी रामदास महाराज मनसुख सांगायचे, फक्त इंग्रजांना इथून माती नेता नाही आली, नाही तर बाकी सगळं लुटून नेलं. कोयनी हिरा असेल, अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत लुटून नेल्या. असा लुटलेला भारत आहे. आणि याच्या आधी सुद्धा, नरेंद्र मोदीच्या आधी सुद्धा लुटमार काही कमी होते काय? जमीन आमची, कामगार आमचे, बरोबर आहे, कंपनी बाहेरची, प्रोडक्शन बाहेरचं आहे की नाही? हो प्रोडक्शन बाहेरचे, प्रोडक्शन विकण्याकरता बाजारपेठ पण आपलीच, बरोबर आहे, घेणारे पण आपलेच, विकणारे बाहेरचे. हो आणि नफा अमेरिकेला किंवा नफा चीनला, म्हणजे खरेदी करणारे आम्ही पण नफा मात्र चीनला. भारताच्या जीवावर इंग्लंड मोठा होतं, भारताच्या जीवावर जपान मोठा होता, भारताच्या जीवावर अमेरिका, चीन मजा मारत होते. जेव्हापासून मेक इन इंडिया सुरू झालं तेव्हापासून भारतातला पैसा भारतात राहू लागला. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, 7 मे 70 वर 70 मे 7. हो अलग लक्षात. अरे येतं जाऊ द्या, हो पण अजून भारताला खूप श्रीमंत दिवस येणार आहे. मला काय सांगायचंय,
पाठीमागे लुटणाऱ्या लोकांनी गजनीपासून जी लुटमार झाली, हो, पण आक्रमण केले त्यांना प्रतिकार सुद्धा कोणीतरी केलाच की नाही. प्रतिकार जर केला नसता तर हाच भारत शिल्लक राहिला नसता. गजनी आलाय, जयपाल राजाने प्रतिकार केला. अल्लाउद्दीन खिलजी आला, रामदेवराय, शंकरदेवराय, राजा रतनसिंग यांनी प्रतिकार केला. मोहम्मद घौरी आला, पृथ्वीराज चव्हाणांनी प्रतिकार केला. बाबर आला, राणा सांगांनी प्रतिकार केला. अकबर आला, महाराणा प्रतापांनी प्रतिकार केला. औरंगजेब आला, एक तरी बोला ना तुम्ही, आता जवळ आलो तुमच्या. शिवाजी महाराजांनी प्रतिकार केला. तो कसा प्रतिकार केला? हो, कविभूषण असं म्हणतात, इंद्रजिमी जंब पर बाडवजू अंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है पौन बारी बाह पर शंभुरती नाह पर त्यू सहस्त्र बाहु पर रामद्विज राज है तेजतम अंश पर कानाजू कंस पर त्यू सहस्त्र त्यू म्लेंछ पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. जसा इंद्र जंबासुरावर तुटून पडतो, वारा जसा विजेवर तुटून पडतो, त्याप्रमाणे आमचे शिवराजे, शिवाजी राजे आणि म्लेंछावर तुटून पडले. काय काव्य. हो, आणि ती मालिका लागली होती ना तेव्हा हे व्हायचं बरं का. इंद्रजिमी जंब पर बाड. तुम्हाला वाटलं काहीतरी गोंधळ झालाय, काय माहिती नाही काय. हो, की सुधांशु त्रिवेदीने एकदा समजून सांगितलं मीडियावाल्याने, तेव्हा कळालं सगळं ते. तेव्हा याप्रमाणे प्रत्येक वेळेला प्रतिकार केलेला आहे, प्रत्येक वेळेला. आणि प्रत्येक वेळेला आमच्या शूरवीरांनी प्रतिकार केला, म्हणून आज भारत ताटमान करून उभा आहे. गुरु गोविंद सिंगांच्या मुलांनी हो जे बलिदान दिलंय, त्याने जर इस्लाम धर्म स्वीकारला असता तर आज हिंदुस्थानात कोणी हिंदू दिसला नसता. हो, पण त्यांनी मरेपर्यंत हो त्यांचा श्वास बंद झाला, आवाज येत होता, भिंत रचली जात होती, दगड उभे केले जात होते, सिमेंट काँक्रीट लावत होतं, मुलांचा आतून आवाज फक्त येत होता. हो, तोपर्यंत ते हो जय जयकारच करत होते, नामजपच करत होते ते. हो, पूर्ण भिंत बंद केली, आवाज बंद झाला, मध्ये कधी मरून गेले बिचारे माहित नाही. त्यांच्या बलिदानामुळे आज हिंदू म्हणून आपण काहीतरी शिल्लक आहोत. तो कालचा दिवस होता हिंदू हो बालवीर दिन काल शिल्लक होता की नव्हता? इतिहासकारांनी ते लिहिलं नाही महाराज. मला सांगा, मोहम्मद घौरी आला, इतका शूर पराक्रम होता, पण कोणीतरी प्रतिकार केला की नाही? सगळ्यांची नावं सांगितले. मोहम्मद घौरी बरोबर प्रतिकार कोणी केला? पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाणांनी 17 वेळेला मोहम्मद घौरीचा पराक्रम केला. 17 वेळेला. 17 वेळेला पराक्रम केल्यानंतर 18 वेळेला त्याने युक्ती केली. आपला एक मध्यस्थी माणूस पकडला, अंधाराचा फायदा घेतला, फितुरी केली. हो, आणि फितुरी करून पृथ्वीराज चव्हाणांना पकडून दिलं. पण पृथ्वीराज चव्हाण भ्रमात होते, अरे याला तर मी 17 वेळेला सोडलेलं आहे, मला काय एकदा पण सोडणार नाही का? पण त्याने नाही सोडलं. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, यांच्यावर कधी मेहरबानी करायची नाही बरं का. हो, कधीच मेहरबानी करायची नाही. मेहरबानी करतात ना तुम्ही, याला काय म्हटलं सावरकरांनी? सद्गुणी विकृती. कोणती विकृती? सद्गुणी विकृती करायची नाही. गुरु गोविंद सिंग म्हणतात बरं का, एवढा तुमचा हात तेलामध्ये घाला, मग बाहेर काढा, मग तिळामध्ये घाला, जेवढे तीळ चिटकून येतील तितक्या वेळेला जरी माफी मागितली तरी माफ करू नका, असं गुरु गोविंद सांगतात. कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. तुमचं आमचं काय जळलंय सांगा ना? आपलं टेबला खालून पण चाललंय, टेबला वरून पण चाललंय है ना. लाडक्या बहिणीला पैसे मिळतायत, राशन फुकट मिळतंय, काय काय कमी सांगा ना आपल्याला. पण ज्यांनी प्राण अर्पण केले त्यांना विचारा. हो, म्हणून मी सांगत असतो, हे कोणतं इलेक्शन आलं ना, कुणाला मतदान करायचं कोणाचं ऐकूच नका, बॅनर पाहू नका, जाहिरात पाहू नका, सीमेवरच्या जवानाला विचारा, यावेळेला मी कोणाला मतदान करतो, बरोबर खरं सांगितल्याशिवाय राहणार तुम्हाला. जो छातीवर गोळ्या झेलतो ना त्याला कळतं की आमचं राजकारण म्हणजे काय, त्याला विचारा, आम्हाला पण विचारू नका. म्हणून आपल्यावर इतिहासकाराने अन्याय केलाय. हो, जितका हो मोहम्मद घौरी रंगवलेला आहे, लिहिलेला आहे, तेवढा पृथ्वीराज चव्हाणांबद्दल लिहिलेलं नाही. जितका औरंगजेबचं वर्णन केले तितकं शिवाजी महाराजांचं केलं नाही. इतिहासकाराने अन्याय केला आपल्यावर, फार मोठा अन्याय केला. नाहीतर पृथ्वीराज चव्हाण म्हणजे काय? पृथ्वीराज चव्हाण म्हणजे हो त्यांचं धनुष्य 4 माणसांना उचलत नव्हतं. हो, ज्यावेळेला त्यांना पकडलं हो अंधाराचा फायदा घेऊन आणि मोहम्मद घौरीने त्याला तुरुंगात टाकलं, पृथ्वीराज चव्हाण फक्त 28 वर्षाचं बरं का, वय किती होतं? 28 वर्षाचं वय होतं. आणि मग धर्मांतरित करायचा प्रयत्न केला, त्याने केला नाही धर्मांतर. हो, ते मुसलमान झाले नाही. परिणाम त्यांना त्यांचे डोळे फोडले. डोळे फोडल्यानंतर त्यांचा मित्र होता चंद्र बरदाई, त्याला फार वाईट वाटलं. चंद्र बरदाई त्यांना भेटण्याकरता आला. राजा, तुझी क्यू येते आम्हाला, तुझे हाल आम्हाला पाहत नाही, तुझ्यासाठी मी काहीतरी करतो. तो चंद्र बरदाई
मोहम्मद गौरीला भेटला. सांगितलं आमचा राजा इतका शूर आहे, ज्या दिवशी तो मरल त्या दिवशी जगातली एक कला समाप्त होईल. म्हणे काय कला आहे? म्हणे रामायणामध्ये दशरथ राजाजवळ जी कला होती, डोळे बंद करून किंवा लक्षवेधी बाण, द्वापार युगामध्ये जी अर्जुनाकडे होती लक्षवेधी बाण, ती लक्षवेधी कला पृथ्वीराज चव्हाणाकडे. त्याला खोटं वाटलं मोहम्मद गौरीला. हो, हा वकील म्हटला फक्त तुम्ही त्याला मैदानात उभं करा, धनुष्यबाण त्याच्या हातात द्या आणि तुम्ही सगळेजण लांब उभे राहा, 10 बाजूला 10 घंटे बांधा आणि तुम्ही आवाज द्या, पृथ्वी बाण चलाव. बघा बरोबर घंट्याच्या आवाजाने बाण मारतो की नाही. वकिली डोकं आहे बरं का, शेवट बदला घ्यायचा होता ना. तुम्ही आवाज द्या. मध्यभागी उभं केलं, 4 माणसांनी धनुष्यबाण आणलं, भात्यामध्ये 10 बाण दिले आणि मोहम्मद गौरी पत्र्याचा कवर तयार करून आतमध्ये बसला होता. हो, आणि तिकडून म्हणला पृथ्वी बाण चलाव. घंटा वाजला की तिकडून आवाज यायचा, पृथ्वी बाण चलाव. हा बरोबर घंट्यावर बाण मारायचा, पण लक्ष कुठं? पृथ्वी बाण चलाव. म्हणजे हो, मोहम्मद गौरीच्या आवाजाकडे लक्ष होतं. हो, दुसरा घंटा वाजला, दुसरा बाण मारला. त्यानंतर चंद्रबरदाईने एक काव्य सादर केलं. राजा हो, आता मी मरणारच आहे, पण एक काव्य सादर करतो. त्यांनी काय काव्य सादर केलं? 4 बास 24 गज अंगुल अष्ट प्रमाण. म्हणजे राजा तुझ्यापासून तर मोहम्मद गौरी किती लांब आहे हे ऐकून घे. 4 बास म्हणजे बांबू, 4 बास 24 गज अंगुल अष्ट प्रमाण, इतकी त्याची छाती आहे. ता ऊपर सुलतान है मत भूलो चौहान. असं काव्य सादर केलं. शेवटचा घंटा बाकी होता, तिकडून आवाज आला, मोहम्मद गौरीने आवाज दिला. हो, घंटा वाजला, पृथ्वी बाण चलाव. आणि याने तो बाण घंटेला नाही मारला, गरकन फिरला आणि असा बाण मारला, त्या पत्र्याच्या आतमधून तो बाण शिरला आणि मोहम्मद गौरी मारला. याला म्हणतात पृथ्वीराज चव्हाण. तुम्हाला धडा आहे एखादा? नाही ना. इतिहासकार इतके लवाड आहे बरं का. हो, आपल्याला इतकं फसवलं हो, की आपल्याला खरे शिवाजी महाराज कळू दिले नाही, खरे पृथ्वीराज चव्हाण कळू दिले नाही, खरे महाराणा प्रताप कळू दिले नाही. सांगू तुम्हाला, 2 वाक्य नीट ऐका. लिहिणाऱ्याने लिहिलं नाही, नाहीतर अकबरच्या प्रतापापेक्षा महाराणा प्रतापाच्या घोड्याचं चरित्र मोठं आहे. काय घोड्याचं नाव? चेतक. विसरू नका, त्याची समाधी आहे, त्याचं मंदिर बांधलंय. कोणाचं? घोड्याचं मंदिर आहे. काय गंमत आहे बघा ना. हो, घोड्याचं मंदिर बांधलं. लिहिणाऱ्याने लिहिलं नाही, नाहीतर औरंगजेबच्या चरित्रापेक्षा हो शिवाजी महाराजांच्या कुत्र्याचं चरित्र मोठे, कुत्र्याचं. पण लिहिणाऱ्याने लिहिलं नाही महाराज. लिहिणाऱ्याने लिहिलं नसलं जाऊ द्या, पण आपण तर सांगणारे आहात ना. म्हणून माझी प्रामाणिक इच्छा काय, आपल्याला खरा इतिहास कळाला पाहिजे आणि खरा इतिहास कळून आपल्या समाजाला अध्यात्म पण कळालं पाहिजे आणि इतिहास पण कळाला पाहिजे. हो, शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, हो, रावळपिंड कोणाच्या नावाने? बाप्पा रावळ. समोर कोणी येतच नव्हतं महाराज बाप्पा रावळच्या. राणा सांगा म्हणजे काय? एकच हात, एकच पाय आणि एकच डोळा, पण समोर कोणी येऊ शकलेलं नाही. बहलोद खानला महाराणा प्रतापांनी कसं मारलं, काही फेसबुकवर तरी पाहता की नाही? अहो, कधी समोर येतच नव्हते, पण एकदा समोर आला फक्त बहलोद खान. हो, महाराणा प्रतापाने एकच वार केला. हो, त्याला घोड्यासकट शिरलं एकाच वारात बरं का. एकाच वारामध्ये घोड्यासकट बहलोद खान शिरून काढला, 2 तुकडे केले. त्या महाराणा प्रतापाची ताकद किती मोठी होती. म्हणून आमचे योद्धे युद्धात कधी मेले नाही, डावपेच करून. शत्रूंच्या डावपेचामुळे आणि आमच्या योद्ध्यांचं मरण झालं. अशा प्रकारचे इतिहास हो, जर खऱ्या अर्थाने आज इतिहास तसे लिहिले गेले असते तर आमच्या देशामध्ये शिवाजी महाराज जन्माला आले असते, महाराणा प्रताप जन्माला आले असते, पृथ्वीराज चव्हाण जन्माला आले असते. पण तसं झालं नाही. नको ते जन्माला आले. बॉलिवूड हे ना. आता याच्यात काय काय जन्माला आले, काय काय करतात ते है ना. बरं तरी तो बिष्णोई समाज जन्माला आला परत. विठ्ठला विठ्ठला काळाच्या ओघामध्ये पुन्हा नथुराम जन्माला येण्याची शक्यता. कारण का, सगळ्याच गोष्टी कायदा करू शकत नाही. काही वेळेला हो कुणाला तरी पुढं व्हावं लागत असतं. हो, नका तुम्ही बर का कर्मभ्रष्ट हो, नका तुम्ही तत्वभ्रष्ट हो, पण कर्मभ्रष्ट तुम्हाला व्हावंच लागेल. कारण तुम्हाला जर जिंकायचं आहे, कारण जगामध्ये सगळ्यांना देश आहे. भारताला, हिंदुस्थानाला भारत एकच आहे. इस्लामांचे शेकडो राष्ट्र आहे, 56 राष्ट्र म्हणतात है ना, 56 राष्ट्र म्हणतात. भारत हिंदूंकरता हा एकच भारत आहे. एवढा जर गमावला तर जगामध्ये आपल्याला कुठं पाय ठेवायला जागा
नाही. ध्यानात ठेवा. हो, शास्त्र काय सांगते? पुनर्मित्रम, पुनर्वित्तम, पुनर्भार्या, पुनर्मही असं म्हटलं ना. गेलेलं सगळं मिळेल महाराज, पण देश जर गेला ना, जा ना इराणच्या लोकांना विचारा ना. हो, ते पारस राष्ट्र होतं, पारशी लोक राहत होते, पण पारशी लोक आपल्यासारखेच डिले राहिले, अपघात राहिले. तिथे काही साधू संत नव्हते ना. त्याचा परिणाम, आणि त्याचा परिणाम पारशी संपत गेले. आज इराणमध्ये एक सुद्धा पारशी शिल्लक राहिलेला. ते झालं इराण. होतं पारस, फक्त इतिहास राहिला, एक था पारस. तसं भारताचं होऊ देऊ नका. एक था हिंदुस्तान असं होऊ देऊ नका. टिकवा. हल्ली 3 प्रकारच्या स्तरांना 3 प्रकारची षडयंत्र आहे. लहान मुलांकरता मोबाईल, बरं का, आपले शत्रू फार जबरदस्त आहे. मोबाईल मध्ये जो गेम आहे ना, त्या गेम मधून मुलं बर्बाद झाले. हो, मुलं. म्हणून माझी विनंती आहे, या सरकारला विनंती करणारे आपण, काय, जसं गाडी चालवण्याकरता लायसन पाहिजे ना, तसं मोबाईल करता पण लायसन पाहिजे. 13 वर्षाचा मुलगा झाल्याशिवाय मोबाईल दिलाच नाही पाहिजे हातामध्ये, तर त्याचं आयुष्य टिकू शकतं. अशी मागणी आपल्याला. म्हणून चांगलं सरकार कशा करता पाहिजे? यशच करता पाहिजे ना. आपलं आई और गाईला राष्ट्रमाता दर्जा कोण देऊ शकतं? दुसरा कुठल्याही स्त्रीला लाडकी बहीण योजना कोण करू शकतं? अरे बहीण पाहण्याची नजर पाहिजे ना तशा प्रकारची, बरोबर आहे की नाही? हो, त्याशिवाय कोण करू शकतं असं? दुसरी गोष्ट, लहान मुलांकरता मोबाईल. आता विवाहित स्त्रियांकरता एक वेगळं षडयंत्र आहे, आणि अविवाहित मुलींकरता वेगळं आहे. अविवाहित मुलींकरता बॉलिवूड सिनेमा, त्या सिनेमाच्या माध्यमातून, लव्ह स्टोरीच्या माध्यमातून आमच्या मुलींवर नक्की डोक्यावर परिणाम होतो. आज प्रत्येक जिल्ह्यामधून अनेक मुली गायब आहे. पोलीस खात्याकडे रिपोर्ट पहा. एखाद्या जिल्ह्यातून 100, एखाद्या जिल्ह्यातून 50 मुली गायब आहे. रोज आम्हाला फोन येतात, मला तुमच्याकडे काही यंत्रणा आहे का? हो, पोलीस PSI मुलगी आहे मुंबईला, मी आडनाव नाही सांगत, PSI मुलगी आहे, आमच्याकडे केस आली एका मुसलमानाच्या, हो, आणि प्रेमात पडली. आता ती आईवडिलांना समजून सांगते, तुम्हाला काय माहिती म्हणे, माझं प्रेम आहे. आईवडील गावून आले, तिला खूप मारलं झोडलं. आता पोलीस, ती PSI झाली आता. शेवटी हो, तिला समजून सांगण्याकरता, हो, भयंकर कठी. आता हे 2-3 दिवसात मला नक्की रिपोर्ट नाही कळाला अजून काय झालं ते, पण मॅटर चालू आहे. हो, पुण्याला न्यायाधीश, एक न्यायाधीश, त्याची मुलगी 6 महिने गायब होती. ती कुवेतला आहे म्हणून सांगितलं. कुवेतून परत आले ना, तेव्हा तिने बापाला शहाणपण शिकवायला सुरुवात केली. तुम्ही काय न्यायाधीश करता म्हणे, मी ज्याच्यावर लग्न केलं, ज्याच्यावर प्रेम केलं, त्याच्यावर मी लग्न करणार म्हणून. शेवटी ती मुलगी गेली, हातातून गेली. अशा एक नाही, बरं, मुली जातात, एकुलती एक मुलगी, प्रॉपर्टी पण जाते ना. एक मुलगी गेली म्हणजे प्रॉपर्टी पण गेली. अशा मुली, हजारो मुली आतापर्यंत लव जिहाद मध्ये गेल्या, म्हणून सांभाळा. हो, आता तिसरा वर्ग, विवाहित स्त्रियांकरता. हो, कोणाला सोडलं नाही चित्रपटवाल्याने. आता विवाह झालेल्या ज्या स्त्रिया आहे, घरात आपल्या सुना आहे ना, हो, तुम्ही कामाला जातात, कोणी नोकरीला जातं, कोणी धंद्यावाला जातात, त्यांना कामधंदा उरकलं की भांडे भेंडे घासून आराम असतो. मधल्या वेळामध्ये 2 ते 4च्या 5च्या वेळामध्ये ज्या सिरियल चालतात ना, सिरियल मालिका, त्या मालिका इतक्या विषारी आहे, त्याच्यामध्ये जी स्टोरी असते ती लव्ह स्टोरी असते. हो, त्या लव्ह स्टोरीमध्ये, बरं, मालिकेचे नाव बी काय माहिती का, माझ्या नवऱ्याची बायको. हा विनोद नाहीये, सत्य परिस्थिती. मी गावाला हा दृष्टांत सांगितलं ना, एक ग्रस्त नैताळ्याला, निपाड तालुक्यामध्ये, कीर्तनानंतर समोर माझ्याकडे रडला येऊन, म्हणजे महाराज सत्य परिस्थिती, माझी बायको ह्या सिरियल पाहून पाहून माझ्यापासून गेली निघून. म्हणजे विवाह बाह्य संबंध राखण्याकरता, ठेवण्याकरता या मालिका चालू आहे आता सध्या, अलग लक्षात. म्हणून सांगतो ना तुम्हाला, हो, आता गरज आहे खऱ्या अर्थाने. हे जे सेन्सर बोर्डाचं ऐकत नाही आणि अशा मालिका चालवतात ना, हो, यांना कोणीतरी रस्त्यावरचा म्हणून धडा शिकविल, तेव्हाच ठिकाण्यावर येतील, तसे ठिकाण्यावर येणार नाही, मला तरी वाटतं ठिकाणी येणार नाही. म्हणून 3 स्तराला 3 प्रकारचा विषप्रयोग आहे. एवढ्या करता आपला समाज जर वाचवायचा असेल तर वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरून आपल्याला या भूमिका सांगणं अत्यंत आवश्यक आहे. वारकरी संप्रदाय सुद्धा आता खूप जागा आहे त्या मनाने. तरुण कीर्तनकार, ज्यावेळेला लोकसभेला आपण हरलो, 400 पार करू शकलो नाही, त्यावेळेला आमच्या ज्येष्ठांनी आम्हाला सांगितलं, बुवा काय करता मग तुम्ही कीर्तनात, नुसतं अध्यात्म सांगता काय, विठ्ठल विठ्ठल. मग आम्ही सगळ्या कीर्तनकारांनी प्रत्येक तालुका पातळीवर संमेलन घेतले, संत संमेलन. मी दहीसरसाठी सुद्धा प्रयत्न केले होते, पण मी अपुरा पडलो. तुम्हाला फोन केले होते, तुम्ही येऊ शकले नाही. ठाण्याला 400 कीर्तनकारांचं एक संमेलन झालं. सगळे कीर्तनकार कामाला लागले की या वेळेला विधानसभेमध्ये, हो, हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आलंच पाहिजे असा प्रयत्न केला आणि आलं.
आलं का लक्षात? आणि आलं म्हणूनच आता आपण 100% गायीचं रक्षण करू शकतो. बरोबर आहे? हो, स्त्रियांचं रक्षण करू शकतो, लव जिहादवर विजय मिळू शकतो. हो, असं सकारात्मक गोष्ट आपल्या लक्षामध्ये आली. आपण यात विजयी होऊ शकतो. हो, भगवान करो तुमच्या सर्वांच्या अंतकरणामध्ये कीर्तन प्रवचनाच्या द्वारे हो सर्वात प्रथम देश राहिला, धर्म राहिला तर सांप्रदायिक काही कुठं जाणार नाही. पहिला देशाबद्दल विचार यावा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कामने तुझ्या नामाची आवडी, कामने तुझ्या नामाची आवडी. तुका म्हणे तुझ्या नामाची आवडी, तुका म्हणे तुझ्या नामाची आवडी. म्हणे तुझ्या नामाची आवड, तुका म्हणे तुझ्या नामाची आवडी, तुका म्हणे तुझ्या नामाची आवडी. अवघियांचे काळे केले तोंड, जीवाही आगोज पडती अघात, जीवाही आगोज पडती अघात. अवघियाचे काळे केले तोंड, अवघियाचे का केले काळे तोंड, जीवाच्या गोद पडती आघात, जीवाही गोद पडती आघात. देवोनिया नित्य नित्यवारू आ आ आ देवोनिया नित्य नित्यवारू येवोनिया नित्य नित्यवारू आ आ आ येवोनिया नित्य देवनिया नित्य नित्यवा नित्यवा
6व्या अखंड हरिनाम सप्तातली ही माझी 6वी सेवा तुमच्या चरणी समर्पण करताना आनंद होतोय. बहुसंख्य श्रोते आहे, बहुश्रुत आहे, हे पाहून आनंद होतोय. सर्वच कार्यकर्ते प्रशंसनीय आहे. सर्वांची नावं घेत नाही, सर्वच कर्तबगार आहे. असाच हा सप्ताह मुंबईमध्ये कायमस्वरूपी टिकून ठेवा. उद्या या मुंबईत या जगात आपण असू नसू, पण हा सप्ताह कायमचा राहिला पाहिजे. कारण पुढे जे काही जग येणार आहे, कोण घटेल कोण वाढल काही नक्की सांगता येत नाही. आत्ता युपी मध्ये मला वाटतं अजून 2 मिनिट बाकी आहे, आपण 10च्या पुढे जाणार नाही. युपी मध्ये जे उत्खनन सुरू झालं जामा मशिदीच्या खाली, काय निघालं? बावडी निघाली, मंदिर निघालं. निघतं ना. जगातल्या कुठेही उत्खनन झालं की मंदिरच का निघतात, नंदीच का निघतो, मूर्तीच का निघतात? याचं कारण आहे या भूमीमध्ये सर्व ठिकाणी अनादी काळापासून आमची संस्कृती नांदत होती. त्यामुळे कुठलंही उत्खनन झालं की आपलेच मंदिरं सापडतात. बरोबर ना? तर तिथं 100 ग्राम आहे. काय माणसं देवाने पाठवले बघा ना. हो, 100 ग्रामात भगवान कल्की अवतार होणार आहे बरं का. हो, कलियुग 4,32,000 वर्षाचं आहे. आत्ताशी शालिवन शक चालू आहे, पण कल्की अवतार कधी होणार आहे? कलियुगाचे 821 वर्ष बाकी राहतील तेव्हा. पंचांगमध्ये आपण पहा, पंचांगच्या पहिल्या पानावर कलियुगाचे 800 म्हणजे आता तुम्ही 4,32,000 वर्षातून 821 वर्ष वजा करा, किती राहतात, आणि झालेले पण वजा करा. हो, माझ्या हिशोबामध्ये असं आलंय की 4,26,054 वर्षांनी 100 ग्रामामध्ये भगवान कल्की परमात्मा अवतीर्ण होणार आहे. पुढच्या वर्षी जर तुम्ही मला आठवण करून दिली, महाराज ती संख्या परत सांगा, तर मी अशी सांगेल 4,26,053 वर्षांनी भगवान कल्कीचा अवतार होणार आहे. त्याच्या पुढच्या वर्षी जर मला विचारलं महाराज हो ती संख्या परत सांगा, तर मी परत सांगेल 4,26,052 वर्षांनी कल्की भगवंताचा अवतार होणार आहे. मी तुम्हाला काय सांगतो की जग फार मोठं आहे, हो काळ फार मोठा आहे. तोपर्यंत आपण नसणार पण ही भूमी असणार. आपले नातू पंतू पुढे वंशज आपले असणार. हो, त्यांच्याकरता चांगलं जग राहावं, त्यांना परमार्थ करता यावा, त्यांना स्वाभिमानाने जगता यावं, त्यांना गंध लावता यावा, आमच्या माऊल्यांना ठासून कुंकू लावता यावं अलक लक्षामध्ये. हो, असं होण्याकरता आपल्याला हे टिकवणं गरजेचं आहे. बघा म्हणजे 4,26,000 वर्षानंतर कल्की भगवान अवतार होणार आहे. आता सध्या तिथे जामा मशीद आहे, उत्खनन चालू आहे. आणि योगींनी हे सांगितलं, मुख्यमंत्री योगींनी काय सांगितलं की याच ठिकाणी 100 ग्रामामध्ये भगवान विष्णूचा कल्की अवतार होणार आहे. ज्यांना अवतार होतात ते असे मुख्यमंत्री मिळाले. काय पठ्ठे माणसं आहे बघा. नाही योगी म्हणजे काय, योगी म्हणजे काय सांगू तुम्हाला. हो, पाकिस्तान एक छोटंसं राष्ट्र आहे, तिथं प्रशासन आहे, शासन आहे, पोलीस आहे, मिलिटरी आहे, राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, तरी ते आटोक्यात येत नाही. आणि पाकिस्तानपेक्षा दुप्पट आमचे युपी आहे. हो, तिथं राष्ट्रपती नाही, पोलीस नाही, मिलिटरी नाही, एकटा पठ्ठ्या सांभाळतोय, कारण योगी आहे ना तो. ते एक राज्य आहे आपल्याला, सांभाळतो की नाही. हो, अशा प्रकारचे आमचे योगी आणि मोदी हो आपल्याला भगवंताने पाठवलेले धर्मरक्षण करण्याकरता. म्हणून सर्व वारकरी बांधवांनी देश धर्म आणि देव याचं चांगल्या प्रकारे रक्षण करावं. आपले 3 ग्रंथ या ठिकाणी विक्री करता उपलब्ध आहे. जे अनुभव मला कीर्तनात वाचन करताना बोलताना आले ते अनुभव मी लिखाण करून ठेवले. त्याचं शॉर्टिंग केलं आणि शॉर्टिंग करून प्रमेय पराग नावाचा ग्रंथ लिहिला. त्यानंतर सिद्धांत सौरस नावाचा ग्रंथ लिहिला आणि एक उन्मेक नावाचा ग्रंथ लिहिला. हे 3 ग्रंथ इथं विक्री करता उपलब्ध आहे. हो, जरी ग्रंथाची किंमत जास्त असली तरी आपण 100 रुपयाला हे ग्रंथ या ठिकाणी मिळतील. सर्वांना धन्यवाद देतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. बोलिले कुरे वेळी वाकुडे उतरे महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार मी आपुला क्षमा पराध महाराज तुम्ही म्हणे ताणे करा राखा पायापैकी करा